नमस्कार. Good morning, teacher. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. Sir. Good morning, teacher. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? Yes, teacher. Oh. Teacher, तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. आता दिसते? नाही टीचर. दिसते का आता बघा? हो टीचर दिसते. ओके ओके, थँक्यू. तर बालमित्रांनो, सामान्य विज्ञान इयत्ता 7वी यामध्ये आज आपण मानवी स्नायू व पचन संस्था 12वा घटक जो आहे आपल्या पाठातील तो अभ्यासणार आहोत. द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. आता या ठिकाणी इयत्ता 6वी मध्ये आपण अस्थि संस्था अभ्यासलेली आहे. आठवते तुम्हाला अस्थि संस्था? हा मॅडम. ओके. तर पेशी म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणारा हा एक महत्वाचा असा मूलभूत घटक आहे. बरोबर? पेशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतात ऊती. तर पेशी हे सजीवांच्या रचनेचे एक कार्यात्मक घटक आहे. रचनात्मक व कार्यात्मक घटक असं पेशी म्हटल्या जातात. सजीवांची विविध लक्षणं आहेत. प्रत्येक सजीवाची वाढ होते. बरोबर? आपण एक सजीव आहोत. तुम्ही सजीव आहात ना? हॅलो, हो. माझा आवाज येतोय? हा. मला लक्षण सांगा बघूया. तुम्ही अभ्यासलेली आहेत सजीवांची लक्षणं? हो मॅडम. सजीवांची लक्षणं? श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. येस, व्हेरी गुड. आणखीन? हालचाल. हालचाल. व्हेरी गुड. हालचाल. येस येस. आणखीन? आणि बोलणे. जननन. येस, प्रजनन. प्रजनन. येस, प्रजनन. व्हेरी गुड व्हेरी गुड. गुड, व्हेरी गुड. तर हालचाल, श्वसन, प्रजनन, उत्सर्ग. वाढ, उत्सर्जन. येस, उत्सर्जन, पचन ही सगळी सजीवांची लक्षणं आहे. बरोबर? आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सजीवांचं लक्षण म्हणजे पेशीमय शरीर रचना. आपल्या सर्व सजीवांचं शरीर हे पेशींपासून बनलेलं असतं. तर पेशी हे सजीवांच्या लक्षणापैकी एक महत्वाचं पेशीमय रचना हे लक्षण मानलं जातं. आपल्या शरीरातील अवयव हे पेशींनी बनलेले असतात. उदाहरणार्थ तुम्ही आता श्वसन सांगितलं. श्वसन जे आहे ते श्वसन करण्यासाठी आपल्याला नाक आवश्यक आहे. बरोबर? नाकाने आपण हवा घेतो. ही हवा कुठे जाते बरं? नाकाने घेतलेली हवा कुठे जाते सांगा मला? फुफ्फुसात. त्या अगोदर श्वासनलिकेत जाते आणि नंतर फुफ्फुसात जाते. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा. दिसते तुम्हाला हे? नाक, श्वासनलिका आणि फुफ्फुस. बरोबर? तर हे झाले या श्वसन संस्थेचे घटक. मग इंद्रिय संस्था म्हणजे ही श्वसन संस्था. ती इंद्रिय संस्था म्हणजे नेमकं काय? पेशी हे एक मूलभूत घटक, छोटासा घटक. या पेशी जेव्हा एकत्र येतात सारखं कार्य करण्यासाठी, आता आपण जेव्हा श्वसन करतो, श्वसन करण्यासाठी आपल्याला ती हवा घ्यावी लागते. ती श्वासनलिकेत जाते, त्यानंतर ती फुफ्फुसात जाते आणि त्याचबरोबर या श्वसन क्रियेमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा शरीराच्या बाहेर टाकावा लागतो. ही जी सगळं कार्य आहे पूर्ण हे तयार करण्यासाठी आपल्या शरीरातील काही अवयवांना एक कार्य दिलेलं आहे. तर ते कार्य करणाऱ्या, समान कार्य करणाऱ्या ज्या पेशी आहेत या पेशी मिळून तयार होतात ऊती, टिश्यूज. बरोबर? हे टिश्यूज एकत्र येऊन तयार होत ऑर्गॅन्स. काय तयार होतात? ऑर्गॅन्स. बघा, ही आहेत इंद्रिय. ऑर्गॅन्स म्हणजेच इंद्रिय. हे फुफ्फुस हे आणि अशा प्रकारे आपली इंद्रिय संस्था तयार होत असते.
बरोबर. इंद्रिय संस्था म्हणजे काय, तर श्वसन संस्था जर आपण घेतली तर ही एक इंद्रिय संस्था, प्रजनन संस्था एक इंद्रिय संस्था झाली, पचन संस्था ही दुसरी इंद्रिय संस्था झाली. अशा प्रकारे आपल्या शरीरात अनेक इंद्रिय संस्था कार्य करत असतात. लक्षात घ्या. आता पेशी हा शब्द तयार होण्यासाठी अक्षर आली आहेत बघा, प श, बरोबर. ही अक्षर येऊन काय तयार झालं, शब्द. अनेक शब्द तयार होऊन एकत्र येऊन तयार होतं वाक्य, आणि अनेक वाक्य एकत्र येऊन तयार होतो परिच्छेद. येते लक्षात मी काय म्हणते ते? हो टीचर. हा. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील या पेशी एकत्र येऊन तयार होतात ऊती, ऊती एकत्र येऊन तयार होतात इंद्रिय. मग इंद्रिय संस्था म्हणजे नेमकं काय, या ठिकाणी दिसते बघा चित्रात तुम्हाला. ही झाली आपली एक इंद्रिय संस्था. कोणती इंद्रिय संस्था दिसते तुम्हाला सांगू शकाल चित्रावरून? काय दिसतंय हे? आतमधल्या पेशी, ज्या नलिका असतात, नाड्या असतात, फुफ्फुस असतात, हृदय असतं. बरं हे हा बरोबर. एक मिनिट बाळा, हे कोणतं तू आता काय आहे हे? हृदय. आणि हृदयाशी संबंधित असलेल्या या रक्तवाहिन्या, म्हणजे ही कोणती संस्था झाली आपली? रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था ही झाली आपली चेता संस्था, नर्वस सिस्टीम. दिस इज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम. दिस इज नर्वस सिस्टीम. आणि ही झाली श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम. तर अशा प्रकारे ठराविक कामे बघा, रक्त वाहून नेणाऱ्या या सगळ्या रक्तवाहिन्या आणि हृदय हेच काम करणार ही संस्था. श्वसन संस्था म्हणजे नाकाने श्वास घेणे, परत तो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, हे काम या कशा संस्थेचं, श्वसन संस्थेचं, रेस्पिरेटरी सिस्टीम. तर अशा प्रकारे ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. इयत्ता 6वी मध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहोत, बरोबर. आता आपण इयत्ता 6वी मध्ये आणखीन एक संस्था शिकलोय विस्ताराने, ती म्हणजे अस्थि संस्था. अस्थि म्हणजेच काय, हाडे, बरोबर. मग आपल्या शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात सांगू शकाल तुम्ही? ही हाड आहेत दिसतात बघा, हे एक हाड आणि हे एक हाड. कशाने जोडलेली आहेत ही हाडं? नलिकांपासून नाही, बोन टू बोन, लिगामेंट. लक्षात ठेवा, हाडं एकमेकांना अस्थिबंधाने जोडलेली असतात. कशाने जोडलेली असतात? अस्थिबंध. लक्षात ठेवा, हे हाड आहे आपल्या पायाचं आणि हे दुसरं हाड, आणि हे हाडं एकमेकांना या अस्थिबंधाने जोडलेली असतात. आता या अस्थि संस्थेचा अभ्यास आपण इयत्ता 6वी मध्ये केलेला आहे. या वर्षी आपण स्नायू संस्थेचा अभ्यास करणार आहोत. लक्षात ठेवा, स्नायू संस्था आणि अस्थि संस्था ह्या वेगवेगळ्या. या चित्रात तुम्हाला दिसते मस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. हे चित्र कसलं आहे, काय दिसतंय बघा, काय करतोय ही मुलगी, काय करतेय? व्यायाम करते. मग व्यायाम करण्यासाठी काय चाललेलं आहे बघा, हातांची हालचाल करतेय, पायांची हालचाल करतेय, आणि शरीराची हालचाल चालू आहे. शरीराची हालचाल चालू आहे. मग स्नायू संस्था ही आपल्याला आपल्या शरीराची हालचाल करण्यासाठी उपयोगी ठरते. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आपल्या आकार किंवा ठेवण या स्नायू संस्थेमुळे प्राप्त होतो. तर ज्या वेळेला आपण आपल्या शरीराची हालचाल करत असतो, काय करतो, हात बघा लांब करतो आहोत, जवळ करतो आहोत. तर ही हालचाल करताना या आपल्या शरीराचे हे जे स्नायू आहेत, हे स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण होत असतं. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. काय होतं, स्नायूंचं आकुंचन व शिथिलीकरण होत असतं. आता आकुंचन आणि शिथिलीकरण म्हणजे नेमकं काय बघूया आपण. बघा, एक लक्षात ठेवा, आपलं जे शरीर आहे
या शरीराला विशिष्ट ही ठेवण प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही अस्थि संस्था, स्नायू संस्था मदत करत असते. स्केलेटल सिस्टीम, अस्थि संस्था. तर हे जे स्केलेटन आहे, या स्केलेटनमुळे आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. बघा, आपल्या शरीराची ठेवण आणि प्राण्यांच्या शरीराची ठेवण, आपण सुद्धा एक प्राणी आहोत, परंतु मनुष्य प्राणी आणि एक 4 पायाचा प्राणी, हत्तीच्या शरीराची स्केलेटल सिस्टीम आहे ती वेगळी आहे, बरोबर. गेल्या वर्षी आपण त्या अस्थि संस्था वेगवेगळ्या प्राण्यांच्या तुम्हाला ओळखायला होतं, आठवतंय तुम्हाला पुस्तकात? कुठल्या प्राण्यांचा हा सांगाडा आहे तो ओळखा. तर प्रत्येक प्राण्याच्या शरीराची एक ठेवण जी आहे ती या स्केलेटल सिस्टीम मुळे मिळते. आता तुम्हाला मी एक सांगतेय काय करायचंय. बघा, या चित्रात हा मुलगा तुम्हाला दिसतोय, काय करतोय बघा, तो आपल्या शरीराची हालचाल करतोय. हा, आता तुम्ही सुद्धा काय करणार आहात, तुमच्या हाताची मूठ आवळून घ्या आणि ही मूठ घट्ट आवळायची अशी, आणि आपल्या कोपरामध्ये आपला हात असा दुमडायचा आहे. दुमडा बघूया तुम्ही. आणि दुसरा तुमचा हात आहे त्याने इथे दाबून हात लावून बघा, काय तुम्हाला जाणवतंय? हा, सांगा मला काय दिसतंय बाळा? अस्मिता. टीचर, तिथे कठीण कठीण लागतंय. येस, व्हेरी गुड, फुगलेलं व्हेरी गुड. वाटतंय, तिथं आपलं रक्त थांबतो. अच्छा, तर बघ आता, हा, रक्त थांबत नाही म्हणता येणार त्याला. रक्त थांबत नाही, रक्त प्रवाह आपल्या शरीरात सतत चालू असतो. मग इथे काय होतं, हे जे फुगीर भाग वाटतो, घट्ट घट्ट भाग वाटतो, काय होतं नेमकं? तर या ठिकाणी आपले हे स्नायू आहेत. काय आहेत? स्नायू, बरोबर. आता हे बघा, ज्या वेळेला आपण हा असं हे जवळ घेतो, काय होतं बघा, हे जे दिसतायत तुम्हाला, हा भाग फुगलेला दिसतो, बरोबर. मग या ठिकाणी हे काय आहेत? स्नायू आहेत. हे हाड आहे आतलं, हे एक हाड आहे. ही 2 हाडं एकमेकांना या अस्थिबंधाने जोडलेली आहेत. लक्षात ठेवा, हाडं एकमेकांना अस्थिबंधाने जोडलेली आहे. आणि असणारे हे स्नायू या हाडाला जोडलेले आहेत. मग आपण जेव्हा वर खाली करतो, म्हणजे गरजेनुसार आपण आकुंचन आणि शिथिलीकरण, हा हात तुम्ही असा घेतला म्हणजे आकुंचन केलं तुमचं, आणि जेव्हा तुम्ही सैल सोडतात तेव्हा तो झालं त्याचं शिथिलीकरण, रिलॅक्सेशन, आणि आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. मग आपल्याला हवं एखादी वस्तू उचलायची असेल तर आपण हात असा करतो, बरोबर. बॅग घेताना बॅग ठेवायची असेल तर आपण खाली ठेवतो, म्हणजे आपल्या हात रिलॅक्स करतो. तर गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट, या ठिकाणी सो मेनी मसल्स आर देअर. मसल्स आर बंडल्स. हे काय आहेत? असंख्य तंतू आहे. सो बंडल्स ऑफ फायबर्स which can contract and relax as and when required. आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण ते आकुंचन करून घेतो त्यांचं, आणि जेव्हा म्हणजे आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपण त्यांचं रिलॅक्सेशन करतो. तर गरजेनुसार आकुंचन व शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजेच स्नायू होय. आले लक्षात? बघा, या ठिकाणी दिसते तुम्हाला हे स्नायू काय आहेत? असंख्य तंतूंचा गट आहे. बंडल्स आहेत बघा. सो बंडल्स ऑफ फायबर्स दिसत आहेत तुम्हाला आपल्या शरीरामध्ये. अशा प्रकारे तुम्ही जो आता म्हणालात ना इथे घट्ट घट्ट लागतं मॅडम, हे घट्ट लागणारं म्हणजेच हे असे बघा बंडल्स असतात, असंख्य तंतू असतात त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला आपण त्यांचं आकुंचन करतो त्यावेळेला ते एकत्र येतात आणि मग आपला तो भाग कसा वाटतो? घट्ट असा वाटतो. आलं लक्षात? स्नायू म्हणजे काय? तर स्नायू म्हणजे काय सांगा मला? हॅलो, असंख्य पेशींचा गठ्ठा. गरजेनुसार आपण आकुंचन आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजेच स्नायू हो. मग शरीराच्या विविध हालचाली करताना
आपले हे स्नायू जे आहेत हे आकुंचन व शिथिल होत असतात आणि शरीराला या स्नायूंमुळे एक विशिष्ट प्रकारची आपल्याला ठेवण प्राप्त झालेली असते. एक आकार असतो बघा, हातांचा आकार, पायांचा आकार वेगवेगळा आहे ना. तर ह्या स्नायूंमुळे एक विशिष्ट प्रकारची ठेवण आपल्याला प्राप्त होते. आता हे स्नायू आणि हाडं यांच्यामध्ये नेमका कोणता संबंध आहे बघा. आपण बघितलं तर हाडं एकमेकांना अस्थिबंधाने जोडलेली असतात. तर स्नायू जे आहेत हे हाडांना जोडलेले आहेत. हाताचं हाड आहे इकडे, हात घट्ट लावून बघा. हात तुम्हाला आतमध्ये हाड लागतं का तुमच्या हातात? बघा हात लावून. हो लागतं. लागतंय. हा, तुम्ही जेव्हा घट्ट मूठ आवडता त्यावेळेला इथे लागतं, इथे घट्ट लागतंय. आता वरचा भाग बघा, घट्ट वाटतोय तुम्हाला? हो लागतो. हाताचा. हा, मग हे आहेत स्नायू. लक्षात घ्या, हे आहेत स्नायू आणि हे आहे हाड आपलं. दिसतंय तुम्हाला? हो हे टीचर. निळ्या रंगाचं हे जे दिसतंय हे तुम्हाला मी निळ्या रंगाने दाखवलं. ही आहेत हाड आहेत, बोन्स. सो दिस इज अ बोन. आता ही हाड जे आहे, या हाडाच्या वरचा जो भाग आहे तो आहे स्नायू, बरोबर. तर हाडं जी आहेत आणि हे स्नायू एकमेकांना स्नायूबंधांनी जोडलेले असतात. स्नायूबंध म्हणजेच काय, तर टेंडन. काय हे? टेंडन. सो मसल्स आर अटॅच टू बोन्स बाय मीन्स ऑफ दीज टेंडन्स. लक्षात घ्या, हाडं एकमेकांना कशाने जोडलेली असतात सांगा? स्नायूबंध. हाडे एकमेकांना कशाने जोडलेली असतात सांगितलं मी? अस्थिबंध. व्हेरी गुड, अस्थिबंधानी. परंतु स्नायू जे आहेत हे हाडांना स्नायूबंधाने जोडलेले असतात. बघा, हे हाड आहे, दिसते तुम्हाला? आणि हे आहेत मसल्स, हे मसल्स. आणि या ठिकाणी हे आहेत टेंडन्स म्हणजे स्नायूबंध. तर स्नायू हाडांना स्नायूबंधानी घट्ट जोडलेला असतो. कशाने जोडलेला असतो? स्नायूबंधांनी स्नायू हाडांना घट्ट जोडलेला असतो. ओके. ज्या वेळेला आपण असं आकुंचन करतो त्यावेळेला त्या ठिकाणी हालचाल होते आणि हे जे स्नायू आहेत हे हाडाच्या काय येतात? जवळ येतात. हाडं एकमेकांच्या जवळ येतात. सो मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. बघा, ज्या वेळेला आपण एक जवळ घेतो, आकुंचन करतो, त्यावेळेला सांध्यापाशी हालचाल होते आणि ही हाडं जवळ येतात. त्याच वेळेला हे स्नायू जे आहेत हे काय होतात? असे जवळ आल्यामुळे त्या ठिकाणी फुगीरपणा येतो. ते घट्ट आपल्याला. आता स्नायूंचं आकुंचन बघा, मी सांगितलं आकुंचन आणि शिथिलीकरण म्हणजे काय थोडक्यात बघा. ही तुम्हाला दिसते बघा, मुवमेंट होते बघा. ज्या वेळेला एखादा बॉडी बिल्डर जो असतो तो अशा प्रकारे बघा वेट पुल करतो की नाही, वेट उचलतो, त्यावेळेला काय करतो बघा, असं जवळ घेतो, त्यावेळेला हे लहान होतात आणि जेव्हा शिथिल करतो त्यावेळेला लांब होतात. तर हे झालं आकुंचन आणि हे तुम्हाला दिसते लांब केलं, हे झालं शिथिलीकरण. तो कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स अँड दिस इज रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. आकुंचन म्हणजे जवळ घेणे आणि शिथिलीकरण म्हणजे ते स्नायू सैल सोडणे. आणि लक्षात तुमच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या शब्दाचा अर्थ? हॅलो, येतोय आवाज? आवाज येतोय माझा बरोबर तुम्हाला? हो मॅडम. तुम्ही तुमच्या हाताचं आकुंचन आणि शिथिलीकरण करून दाखवा मला पटकन. कॉन्ट्रॅक्ट युअर मसल्स अँड रिलॅक्स युअर मसल्स. कम ऑन. कोणीतरी एकाने कॅमेरा चालू करा आणि मला करून दाखवा. सुखी मी दाखवू? चालेल. अस्मिता दाखव. येस, दिस इज कॉल्ड ॲज
ह्याला काय म्हणणार सांग मला? आकुंचन. आकुंचन आणि हा हे झालं आकुंचन. श्वेता आकुंचन आणि शिथिलीकरण कर. येस, शिथिलीकरण. ओके, ठीक आहे, चालेल. आता लक्षात घ्या बघा, तुमच्या आता तुम्ही माझ्याकडे प्राची, तू आता बघतेस माझ्याकडे, किती वेळा डोळ्यांची उघडझाप केलीस तू सांगू शकशील? प्राची कॅमेरा चालू ठेव. डोळ्यांची अनेकदा उघडझाप होते तुझ्या डोळ्यांची? बघा, सतत आपल्या डोळ्यांची उघडझाप होते की नाही? तुमच्या नकळत होते. तुम्ही करताय का जाणीवपूर्वक? नाही. मॅडम, हा बोल बोल बाळा. डोळ्यांची उघडझाप का होते? हा तेच सांगते बाळा, मी सांगते ना तुला. बघा, या ठिकाणी आपल्या डोळ्यांची उघडझाप होते. ही डोळ्यांची उघडझाप आपल्या का होते? तर ह्या डोळ्यांमध्ये सुद्धा काय आहेत? स्नायू आहेत. काय आहेत? स्नायू आहेत. बघ, ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला कळते की आपण काय आहे, आपल्याला पुढे धोका आहे, किंवा रस्त्यामधून चालताना समोरून गाडी आली, बरोबर, तर आपण काय करतो सांग मला? डोळे काय बंद करते तू गाडी करतो. आल्यावर? डोळे बंद करते गाडी आली समोरून तर? नाही टीचर, तिकडे तिकडे बघतो आणि पळतो. बाजूला होतो, बरोबर. आता दुसरा प्रश्न विचारते बघा, नीट उत्तर दे, विचार कर. तू सरळ चालतेय समोर आणि मागून तुला गाडीचा आवाज आला. कशाने तुला तो कळला गाडी आहे तुला मागे? कशामुळे कळलं? कानामुळे. कानांमुळे, बरोबर. म्हणजे तुला हॉर्न ऐकू आला किंवा गाडीचा आवाज आला. आता तो आवाज आल्यावर तू काय करणार आहेस सांग मला? साईडला जाणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. साईडला जाणार. का साईडला जाणार? ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून. येस, म्हणजेच आपलं संरक्षण होण्यासाठी, राईट, बरोबर. मग आपलं संरक्षण होण्यासाठी आपण काय केलं? बाजूला झालो. बाजूला होण्यासाठी आपल्याला सूचना कोणी दिली? कानाने दिली. कानाने सांगितलं की मागे गाडी आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, त्याचप्रमाणे ज्या वेळेला खूप जोराचा वारा येतो त्यावेळेला नकळत आपल्या डोळ्यांची उघडझाप होते, बरोबर. वाऱ्याबरोबर असंख्य कण उडतात. ते कण आपल्या डोळ्यात जाऊ नये, थोडक्यात आपल्या डोळ्याचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्या डोळ्याची हालचाल होते. येथे लक्षात, निसर्गाने आपल्या प्रत्येक अवयवाला किंबहुना प्रत्येक सजीवाला स्वतःचं संरक्षण करण्याची एक अगदी अद्वितीय अशी शक्ती दिलेली आहे प्रत्येक सजीवाला. अगदी वनस्पती जरी तुम्ही घेतल्या तरी वनस्पती सुद्धा स्वतःचं संरक्षण करत असतात. काही वनस्पतींना काटे असतात बघा, बरोबर, ते त्यांच्या संरक्षणासाठी असतात. तर प्रत्येक सजीव स्वतःचं संरक्षण योग्य प्रकारे करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव त्याचं संरक्षण करण्यासाठी, आपल्या शरीरातला मुख्य अवयव कोणता आहे माहितीये तुम्हाला? अगदी महत्वाचा अवयव, ब्रेन. व्हेरी गुड, ब्रेन, मेंदू. आणि इयत्ता 5वी मध्ये आपण शिकलेलो आहोत मेंदू मज्जासंस्था. तर या उघडझाप करण्याचं कार्य जे आहे किंवा हातांची हालचाल करण्याचं कार्य, हे सगळं आपल्या मेंदूवर डिपेंड असतं, त्याच्यावर अवलंबून असतं. मग ज्या वेळेला एखादी आपल्याला धोका दिसतो त्यावेळेला मेंदू बरोबर त्या ठिकाणी काय करतो? त्या डोळ्यांना सूचना देतो आणि त्यामुळे आपोआप आपले डोळे बंद होतात, म्हणजे डोळ्यांची उघडझाप होते. या डोळ्यांची तर आपल्या डोळ्यांची ही जी हालचाल आहे, म्हणजे पापण्यांची जी आपली हालचाल होते, ही सुद्धा या स्नायूंमुळे होत असते. त्यामुळे तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया या स्नायूंमुळेच घडत असतात. अगदी डोळ्यांची पापणी जेव्हा आपण हलवतो ती सुद्धा त्या ठिकाणी स्नायू आहेत त्यामुळे हलतात, बरोबर. त्याचबरोबर आपली मोठमोठी म्हणजे अगदी
लाकूड फोडण्यासारखं काम जे खूप मेहनतीचं काम असतं ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला या स्नायूंची आवश्यकता असते. तर शरीराच्या सर्व क्रिया या स्नायूंमुळेच घडतात. येते लक्षात? तर हे जे स्नायू आहेत हे आपल्या शरीरामध्ये सर्व क्रिया घडून येण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. अगदी आपलं बोलणं, आता मी बोलतेय तर माझ्या तोंडाचे जे स्नायू आहेत ते मला मदत करणार आहेत. मी हसले तरी सुद्धा या तोंडाच्या स्नायूंची आपल्याला मदत होणार आहे. मान हलवणं, प्रत्येक आपल्या शरीरामध्ये विविध ठिकाणी हे स्नायू आहेत आणि आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ज्या क्रिया आपण करतो, बोलणे, हसणे, चालणे, धावणे, उडी मारणे, या सगळ्या क्रिया करण्यासाठी आपल्याला या स्नायूंची मदत होत असते. सो मसल्स अनेबल ऍक्टिव्ह अँड एक्सरसाइज. आता लक्षात घ्या बघा, टाळ्या वाजवतो. सांगा मला आणखीन कुठे कुठे आपल्याला या स्नायूंचा उपयोग होऊ शकतो? पटापट सांगा मला. चालणे, बोलणे, भाजी कापणे, येस, धावणे, येस, बघा, जेवण हसणे, बनवणे, हसणे, मान हलवणे, हसणे, मान हलवणे, येस, व्हेरी गुड. हात हलवणे, बोलणे, बरोबर, उड्या मारणे. तर या सगळ्या क्रिया करण्यासाठी आपल्याला स्नायूंचा उपयोग होत असतो. येते लक्षात? आता हे स्नायू आपल्या शरीराच्या सर्व भागात वाढ होते, तस तशी आपल्या या स्नायूंची सुद्धा वाढ होत असते. बरोबर? सो वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट्स, फॉर एक्झाम्पल क्लॅपिंग, लाफिंग, इटिंग एक्सेट्रा. आता एक महत्वाचा प्रश्न, आपल्या शरीरामध्ये तुम्हाला दिसतायत ही काय आहेत हे सगळे? सांगा मला. बॉडी पार्ट, मसल्स, बॉडी पार्ट्स आहेतच, परंतु काय आहेत सगळे? मसल्स, स्नायू. मग एकूण आपल्या शरीरामध्ये जवळपास किती मसल्स असतील असं तुम्हाला वाटतं? सांगा मला, काय वाटतं तुम्हाला? अनंत. 600 पेक्षा जास्त स्नायू आपल्या शरीरात असतात. दिसते तुम्हाला इथे बघा, नेक मसल्स, हातामध्ये असणारे हे मसल्स, ऍबडॉमिनल म्हणजेच पोटाकडे असणारे मसल्स, पायामध्ये थाय मसल्स, स्किन मसल्स, बरोबर. त्याचबरोबर अगदी आपल्या चेहऱ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी असंख्य स्नायू असतात. तर आपल्या शरीराच्या या विविध हालचालींसाठी आपल्याला स्नायूंची आवश्यकता असते. आता हे काय आहे हे चित्र सांगू शकाल तुम्ही कसलं आहे? पोट. पोटातील कोणता अवयव एक्झॅक्टली सांगू शकाल? काय आहे हे? जठर. जठर, येस, व्हेरी गुड. आणि कोणी तिथे नाळ सांगितलं? पण आहे. कोणी सांगितलं? श्रेया. श्रेया, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हे आहे आपलं जठर, बरोबर, पचन संस्थेतील एक महत्वाचा अवयव. तर हे जठर जे आहे हे सुद्धा स्नायूंनी बनलेलं आहे. लक्षात घ्या, आपण खातो, खाण्यासाठी तोंडामध्ये वेगवेगळ्या आपल्या तोंडाच्या या स्नायूंमुळेच आपण काय करू शकतो? हालचाल करतो. ते चावतो. हे काय आहे सांगा मला बघूया. हे चित्र सांगू शकाल? चावणे. हे दिसतंय, हे काय आहे सांगा मला? पॉपकॉर्न. टीचर, आपण तो घास एकदम चावून तो गिळला. व्हेरी गुड, गेला. व्हेरी गुड. हा, आपण जेव्हा एक तोंडामध्ये घास घातल्यावर चावतो आणि हा घास जेव्हा गिळतो त्यावेळेला हा कुठे गेला? कोणतं हे आहे घटक आहे, भाग? अन्ननलिका. अन्ननलिका. ही आहे अन्ननलिका. तर या अन्ननलिकेतून हा घास खाली चाललाय.
तर ही अन्ननलिका सुद्धा स्नायूंनीच बनलेली असते. हा अन्ननलिकेतून घास कुठे गेला बघा, या जठरात आलेला आहे. येतंय? तर हे जठर, अन्ननलिका ही फक्त आपल्या स्नायूंनीच बनलेली असते. बरोबर? तर या ठिकाणी अन्ननलिका, जठर, रक्तवाहिन्या या फक्त आणि फक्त स्नायूंनीच बनलेल्या असतात, लक्षात ठेवा. आणि या स्नायूंची कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स म्हणजेच आकुंचन प्रसरण होतं आणि त्यामुळेच हा घास बघा आहे जो काय होतो आहे, पुढे 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 जाऊ शकतो. बरोबर? हा घास पुढे पुढे जातोय बघा. कशामुळे? तर या अन्ननलिकेचं आकुंचन प्रसरण होत असतंय. तर अशा प्रकारे आपल्या शरीराच्या विविध हालचालींसाठी आपल्याला या स्नायूंची आवश्यकता असते. इथे दिसतंय बघा, एक्सरसाइज करताना कशा प्रकारचे हे स्नायू दिसत आहेत तुम्हाला. हे जे लाल जे आहेत हे सगळे स्नायू आहेत या चित्रात. त्याचबरोबर आपल्या शरीराची ही जी अस्थि संस्था आहे, ही जी अस्थि संस्था आहे, या अस्थि संस्थेला आकार मिळण्यासाठी सुद्धा स्नायूंची आवश्यकता असते. लक्षात ठेवा, शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण ही या स्नायूंमुळे मिळते. अस्थि संस्था हाड आहेत म्हणजे अस्थि संस्था, आणि त्याला जोडलेले जे आहेत ते म्हणजे स्नायू. तर शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण या स्नायू संस्था आणि अस्थि संस्थेमुळे आपल्याला मिळते. आता अजून एक लक्षात ठेवा महत्वाचं, आपला जो चेहरा आहे या चेहऱ्यामध्ये जवळपास किती स्नायू आहेत लक्षात ठेवा. किती आहेत? 43 स्नायू आहे. आणि मग ज्या वेळेला आपल्याला खूप आश्चर्य वाटतं किंवा खूप आनंद होतो किंवा आपण वाईट वाटतो, कोणीतरी मारलं, कोणीतरी ओरडलं का आपल्याला राग येतो की नाही, मग आपण रडतो. मग ह्या सगळ्यासाठी आपल्या चेहऱ्यामध्ये हे असे स्नायू आहेत बघा. आणि या स्नायूंच्या हालचालीमुळेच आपण हसणं, रडणं, भीती हे सगळे जे हावभाव आहेत हे दाखवू शकतो. तर मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 43 स्नायू असून आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव जे आहेत हे आपण या स्नायूंच्या हालचालीमुळे व्यक्त करू शकतो. तर लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये असणारे एकूण स्नायू किती आहेत? 600. देयर आर 600 मसल्स इन द ह्युमन बॉडी. आणि आपल्या शरीराच्या जवळजवळ 40% इतकं वजन हे कशाचं असतं? या स्नायूंचं असतं. अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. किती टक्के वजन स्नायूंचं आहे सांगितलं मी? 40%. ओके. आता आपल्या चेहऱ्यावर आपण वेगवेगळे हावभाव दाखवतो, मी सांगितलं. तर ते कशामुळे दाखवतो? आपले डोळे बघा, डोळ्याच्या भोवती असणारे स्नायू, त्यानंतर नाकाच्या भोवती असणारे हे स्नायू, तोंडाच्या भोवती असणारे फेशियल मसल्स, नाक, तोंड याच्या भोवती अनेक प्रकारच्या या स्नायूंची वर्तुळं असतात. त्याला वेगवेगळी वैज्ञानिक भाषेमध्ये नावं आहेत. तर आपलं डोकं, नाक, तोंड स्नायूंची अनेक वर्तुळं असतात. आणि त्यांच्यामुळेच आपण ज्या वेळेला हावभाव दाखवतो, भीती, आनंद, राग व्यक्त करतो, त्यावेळेला या स्नायूंमध्ये म्हणजे स्नायूंची हालचाल होते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ते हावभाव दिसून येतात. आणखीन एक महत्वाचं, तुम्ही जेव्हा हसता, हसण्यासाठी आता एकूण किती स्नायू आहेत सांगितलं मी तुम्हाला, सांगा मला आपल्या चेहऱ्यावर? 43. बरोबर. बालमित्रांनो, हसण्याचा व्यायाम सांगितला जातो, ऐकलंय तुम्ही? हो. लाफिंग क्लब. हो टीचर, लाफ्टर क्लब. लाफ्टर क्लब किंवा लाफिंग क्लब जे असतात, हसल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह खूप सुरळीत होतो. आपलं शरीर जे आहे हे निरोगी राहण्यास मदत होते.
तर लाफिंग कीप्स अस हेल्दी असं म्हटलं जातं. लाफ्टर इज अ टीचर जे आपल्याला टेन्शन असतं ते पण जातं. येस, व्हेरी गुड. लाफ्टर रिमूव्ह अवर टेन्शन, आपलं टेन्शन कमी होतं. आणि त्यासाठी आपण आजकाल बघितलं की बऱ्याच ठिकाणी योगा जे चालवले जातात त्यामध्ये एक लाफिंग जो आहे, लाफिंग क्लब असतो आणि लाफिंगचा एक वेगळा एक्सरसाइज घेतला जातो. का घेतला जातो तुम्हाला माहितीये बालमित्रांनो? आपल्याला हसण्यासाठी आपल्या या 43 पैकी फक्त आणि फक्त 17 स्नायूंचा उपयोग होतो. बघा, हसण्यासाठी किती लागतात स्नायू? 17. परंतु जर आपल्याला नापसंती व्यक्त करायची असेल, राग व्यक्त करायचा असेल, तर सगळे स्नायू लागतात. बरोबर? आणि म्हणून काय केलं पाहिजे? जर आपल्याला हेल्दी, निरोगी राहायचं असेल, आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवायचा असेल, तर आपल्याला हसण्याचा व्यायाम केला पाहिजे. फक्त 17 स्नायूंचा उपयोग होतो. करू शकाल तुम्ही? करू शकाल का? हॅलो. तर 17 स्नायूंचा उपयोग करून आपण आपलं जे आरोग्य आहे हे व्यवस्थित ठेवू शकतो. तर लक्षात ठेवा, हसण्यासाठी फक्त 17 स्नायू लागतात. त्या 17 स्नायूंचा उपयोग करून आपण हसू शकतो आणि आपलं आरोग्य सुधारू शकतो. पण त्याच बरोबर ज्या वेळेला आपल्याला राग व्यक्त करायचा असतो, नापसंती व्यक्त करायची असते, त्यावेळेला मात्र आपल्याला हे सगळे स्नायू वापरावे लागतात. मग आपलं कुठलं योग चांगलं आहे? सगळे स्नायू वापरणं की फक्त 17 स्नायू वापरणं? तुम्हाला कुठलं आवडेल? 17 स्नायू वापरले. येस, 17 स्नायू. मग आता जास्तीत जास्त हसायचं, जेणेकरून आपलं आरोग्य पण चांगलं राहील आणि आपले हे स्नायू जे आहेत हे ऍक्टिव्ह होतील आणि आरोग्य सुधारायला मदत होऊ शकेल. आता आपण पुढे येऊया या स्नायूंचे प्रकार. ऐच्छिक स्नायू. आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय? या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणते स्नायू दिसतात सांगू शकाल तुम्ही मला? पटापट बोला बाळांनो. प्राची? लेग मसल्स. लेग मसल्स, येस. आर्म मसल्स आर्म मसल्स. हॅड मसल्स. आता बस, आता बंद करा तुमचे माईक. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही कशाचा वापर करणार? या हाताच्या बोटांचा. बरोबर? तर ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू उचलायची आहे, टेबल उचलायचंय, तर आपण हाताचा वापर करणार. पण आपल्याला खेळायचं असेल तर आपण पायाचा वापर करणार. म्हणजेच आपल्याला जे काम करायचं आहे त्यानुसार आपण त्या अवयवातील स्नायूंचा वापर करणार. राईट? आपल्या इच्छेनुसार काम करणारे स्नायू म्हणजेच ऐच्छिक स्नायू होत. आपल्या इच्छेनुसार मला लिहायचंय तर मी पायांचा वापर करणार का? नाही, तर ही हाताची बोटं वापरणार. बरोबर? मग आपल्या इच्छेनुसार काम करणाऱ्या स्नायूंचा जो स्नायू आहे त्यांना म्हणतात ऐच्छिक स्नायू, व्हॉलंटरी मसल्स. राईट? आणि आता दुसरा प्रकार बघा, म्हणजेच आर्म मसल्स, लेग मसल्स, नेक मसल्स. आपल्याला वळायचं आहे, इथे या बाजूला बघायचंय, गाडीचा हॉर्न ऐकू आला, आपण मागे बघणार आहोत, गाडी नेमकी कुठे आहे, म्हणजे मानेच्या स्नायूचा उपयोग केला. तर हे झाले ऐच्छिक स्नायू. व्हॉलंटरी मसल्स आर मसल्स दॅट कॅन मूव्ह अँड वर्क when we want them to बोट, मान याच्यातील स्नायू म्हणजेच ऐच्छिक स्नायू हो. आणि आता दुसरा प्रकार आहे अनैच्छिक स्नायू. बघा, हे काय आहे सांगा मला? काय आहे? अनैच्छिक स्नायू. हृदय. हे काय आहे? हे काय आहे? जठर. बरोबर? तर जठर, हृदय
आपल्या डोळ्यांच्या पापड्या यातील स्नायू आपण आपल्या इच्छेनुसार वापरतो. आपल्या इच्छेनुसार आपल्याला हवं तेव्हा आपण वापरतो का सांगा मला? नाही. नाही. येस, बरोबर. आपल्या इच्छेनुसार आपण ते वापरू शकत नाही. आता तुम्ही इथे बसलेले आहात, बरोबर. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तुमच्या या जठराचं काम चालू आहे. तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्याच्या पापण्या वर खाली होत आहेत. तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह चालू आहे काम, म्हणजेच तुमच्या इच्छेवर अवलंबून नाही. बघा, हे हृदय सतत असं आकुंचन प्रसरण होतंय आणि रक्त हे असं विविध रक्तवाहिन्यांमध्ये सोडलं जातं. किंवा हे अन्नाचे कण जे आहेत हे हृदयात येतात, त्या ठिकाणी ते अन्न घुसळलं जातं. डोळ्यांच्या पापड्या आपण उघडझाप होते. आपल्या इच्छेनुसार हे स्नायू कार्य करत नाहीत आणि म्हणून आपल्याला म्हणतात अनैच्छिक स्नायू. आपल्या इच्छेवर अवलंबून नसणारे अनैच्छिक. ऐच्छिक म्हणजे इच्छेनुसार आणि अनैच्छिक म्हणजेच इच्छेवर अवलंबून नसणारे. मग आपल्या शरीरातील वेगवेगळ्या जीवनक्रिया म्हणजे पचन, श्वसन, रक्ताभिसरण या जीवनावश्यक कामं करण्यासाठी आपल्या शरीरातील जी महत्वाची इंद्रिय आहेत त्या इंद्रियातील स्नायू अनैच्छिक प्रकारचे स्नायू आहेत. येते लक्षात? म्हणजेच कुठले तर जठर, हृदय, आपली आतडी यामध्ये आंतरेंद्रिय जी आहेत त्यामध्ये असणारे स्नायू हे म्हणजेच अनैच्छिक प्रकारचे स्नायू. हो, समजलं? Involuntary muscles are the muscles that cannot be controlled by will or our conscious. आपलं त्याच्यावर नियंत्रण नाहीये. आपल्या नकळत आपण झोपलो तरी सुद्धा आपल्या शरीरातील या जठरामध्ये, हृदयामध्ये वेगवेगळे स्नायू त्यांची कार्य करत असतात. बघा, हे बघा, अन्न आतमध्ये गेलं, त्यावर प्रक्रिया होती आहे, त्यांचं काम चालू आहे. हे आहेत अनैच्छिक स्नायू. तर हृदय, स्टमक, लंग्स म्हणजे फुफ्फुसे आणि हृदय, जठर, हृदय, फुफ्फुसे यामधील स्नायू जे आहेत हे अनैच्छिक स्नायू. हो, तर काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात. म्हणजेच आपण झोपलो म्हणून आपल्या हृदयाचं काम थांबणार नाही, पचन संस्थेचं काम चालणार नाही, फुफ्फुसाचंही काम चालणार नाही. आपण श्वास घेणं, श्वास सोडणं सतत चालू राहणार आहे. मग त्यासाठी जीवनावश्यक आहे ते ही कामं आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. तर अशा स्नायूंना त्यांची कामं सतत चालू असतात. तर अशा स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू समजलं तुम्हाला? हो टीचर. ओके. बघा, ऐच्छिक स्नायू म्हणजेच आपल्या हात, पाय, मान, बोटे यामधील स्नायू आणि अनैच्छिक स्नायू म्हणजेच आपलं सारा हालचाल करून घेतो. हा, आणि अनैच्छिक स्नायू म्हणजे कोणते? आपल्या इच्छेवर अवलंबून नसणारे. कुठे कुठे असतात ते? फुफ्फुसे, हृदय, जठर, आतडे, हृदय या ठिकाणी असणारे स्नायू. आलं लक्षात? येस, व्हेरी गुड. पापणी. आता स्नायूंचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. स्नायूंचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. अस्थि स्नायू, स्केलेटल मसल्स, हृदय स्नायू, कार्डियक मसल्स आणि मृदू स्नायू म्हणजे स्मूथ मसल्स. हा, आता या 3 भागांचा आपण विस्ताराने अभ्यास करूया थोडासा. बघा, हे आहेत स्केलेटल मसल्स. अस्थि स्नायू. अस्थि म्हणजेच काय सांगितलंय मी? सांगा मला परत. हाड. हाड म्हणजेच हाडांना जोडणारे स्नायू. हृदयाचे स्नायू म्हणजेच हृदय शब्द समजतोय, हृदयामध्ये असणारे स्नायू. आणि मृदू स्नायू या ठिकाणी हे का कोणतं चित्र आहे सांगा मला? हृदयाचे. आतडी. आतडी. आतडी म्हणजेच आंतरेंद्रियांमध्ये असणारे स्नायू हे मृदू स्नायू. बघा, आता अस्थि स्नायू जे आहे या ठिकाणी दिसतात हे तुम्हाला, हे स्नायू. हे काय आहे सांगा मला पटकन.
हाड. हाड. आणि हे पण दुसरं हाड आहे बघा. तर हे स्नायू शरीरात अस्थींना म्हणजे हाडांना दोन्ही बाजूंना जोडलेले आहेत. दिसता हा निळा भाग बघा. हो. हा, तर हे दोन्ही हे स्नायू जे आहेत हे अस्थींना दोन्ही बाजूनी जोडलेले आहेत, म्हणजे हाडांना जोडलेले आहेत बघा निळ्या भागाने. आणि म्हणून याला म्हणतात अस्थि स्नायू. उदाहरणार्थ आपले हात, पाय हे जे स्नायू आहेत हे अस्थि स्नायू. यांची हालचाल ऐच्छिक असते. हा हाडांचा सांगाडा दिसतोय बघा. तर हाडांचा सांगाडा आपल्या संपूर्ण शरीराला एकत्र ठेवण्याचं काम करतो, बरोबर. आणि त्यामुळे आपल्या शरीराला आकार मिळतो. तर हे आहेत अस्थि स्नायू. दिसते हे अस्थि संस्था जी आपण अभ्यासली. तर या अस्थींना दोन्ही बाजूनी जोडलेले असतात, हाडांना जोडलेले असतात आणि म्हणून त्याला म्हणतात अस्थि स्नायू. यांची हालचाल ऐच्छिक असते, लक्षात ठेवा. अस्थि स्नायू हे कसे असतात? व्हॉलेंटरी मसल्स, ऐच्छिक स्नायू आहेत. त्यांची मुवमेंट व्हॉलेंटरी असते, आपल्या इच्छेवर अवलंबून असते. पुढचं आहे हृदयाचे स्नायू, कार्डियक मसल्स. नावाप्रमाणेच हृदयाला जे काम, हृदयाचं काम आहे काय आहे? तर हृदय काय करतं सांगा मला. श्वास, रक्त सगळीकडे पोहोचवतो. व्हेरी गुड. रक्त पुरवठा करतं आपल्या शरीराला. तर रक्त पुरवठा करण्यासाठी त्या हृदयाचं असं आकुंचन आणि प्रसरण होत असतं बघा. दिसतंय हे लहान होत आहे, मोठं होत आहे. हा, तर हे आकुंचन प्रसरण जेव्हा होतं त्यावेळेला काय होतं? रक्त जे आहे हे रक्त सगळीकडे काय होतं, असं बाहेर रक्तवाहिन्यामध्ये पाठवलं जातं आणि रक्तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीरापर्यंत फिरवलं जातं. त्याचबरोबर आकुंचन होतं त्यावेळेला ते रक्त आतमध्ये हृदयामध्ये येतं आणि हृदयाकडून नंतर ते शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. तो भाग वेगळा आहे. पण या ठिकाणी हृदयाचे स्नायू हे हृदयाचं हे आकुंचन प्रसरण करण्याचं काम करत असतात. दिसते इथे आकुंचन प्रसरण होतंय, दिसतं तुम्हाला. आणि या स्नायूंमुळे आपल्या शरीरामध्ये हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला जवळपास 70 वेळा हे आकुंचन प्रसरण होत असतं. हार्टबीट्स म्हणतो आपण बघा. मिनिटाला किती वेळा होतं आकुंचन प्रसरण? 70 वेळा. ओके. हा, हे बघा अशा प्रकारे हार्टबीट्स होतात, बरोबर. तर हे किती वेळा होतं? 70 वेळा होत असतं. आणि हे हार्ट मसल्स जे आहेत म्हणजेच कार्डियक मसल्स जे आहेत हे आपल्या शरीरातील अत्यंत कार्यक्षम मसल्स म्हणून गणले जातात. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते. राहील लक्षात. शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू कोण? हृदय स्नायू. Cardiac muscles are said to be the hardest working muscles in our body. आणि अत्यंत महत्वाचं, कारण हृदय जर आपलं थांबलं तर आपण संपलो, राईट. तर हृदय हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव. त्याचं आकुंचन शिथिलीकरण म्हणजे रक्त पुरवठा होण्यासाठी होणं आवश्यक असतं आणि ते करण्यासाठी या हृदयाच्या स्नायूंचा उपयोग होतो. आणि तिसरे आहेत मृदू स्नायू, स्मूथ मसल्स. हे कुठे असतात सांगितलं मी? तर आंतरेंद्रियांमध्ये. आंतरेंद्रिय म्हणजे कोणती कोणती सांगा मला? जठर, हृदय, येस. ब्रेन, जठर, हृदय, जठर, आतडी, फुफ्फुसे, आतडे, हा. तर पेनक्रिया. यामध्ये असणारे सगळे स्नायू जे आहेत ते मृदू स्नायू या प्रकारचे असतात. त्यांची हालचाल आणि अत्यंत हळू असते. त्यांची हालचाल काय असते? अनैच्छिक असते, आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. तर सावकाश आपोआप होणारी अनैच्छिक अशी या स्नायूंची हालचाल असते. आणि आपल्या शरीरातील जीवनावश्यक ज्या कार्य आहेत ही कार्य या मृदू स्नायूंच्या मदतीने आपल्या नकळत होत असतात. तर हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात, लक्षात ठेवा. मृदू स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात आणि म्हणून त्याला म्हणतात मृदू स्नायू.
ओके. आता शरीरातील आंतरेंद्रियांमध्ये हे स्नायू आढळतात. जठर, रक्तवाहिन्या यामध्ये हे आपले स्नायू, मृदू स्नायू आढळून येतात. त्यांची हालचाल अतिशय सावकाश आणि आपोआप होणारी अशी असते. तर अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू आले लक्षात. कुठे आहेत बघा. अस्थि स्नायू म्हणजेच काय आहे, हाडांना जोडणारे. हृदयाचे स्नायू हृदयासाठी असणारे आणि मृदू स्नायू जठर, आतडे या ठिकाणी असणारे स्नायू. तर या स्नायूंचं कार्य कसे चालते बघा. कशी चालते, काय करतो आपण सांगितलं मी तुम्हाला. अत्यंत महत्वाचं काय करतो हे आपण, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. बरोबर. स्नायूंचे आकुंचन आकुंचन व प्रसरण. तर आपल्या शरीरात असंख्य स्नायू आहेत आणि आपल्या या सांध्यांच्या हालचालीसाठी आणि आपल्या शरीराच्या हालचालीसाठी स्नायू आवश्यक आहे. तर स्नायू म्हणजेच गरजेनुसार आकुंचन प्रसरण पावणाऱ्या तंतूंचा एक गट आणि त्यामध्ये ऍक्टिन, मायोसिन या आकुंचन प्रसरण पावणारे सूक्ष्म तंतू असतात. त्यावर यांचं कार्य अवलंबून असतं आणि या सर्व कार्यावर आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजेच मेंदूचं नियंत्रण असतं. आणि आपल्या शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंना आदेश देण्याचं काम, तसंच त्यांच्यातील संवेदना मेंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मज्जातंतू कार्य करतात. लक्षात ठेवा, स्नायूंच्या मदतीशिवाय आपण आपला डोळा सुद्धा उघडू शकत नाही. थोडक्यात प्रत्येक शरीरातील आपल्या ज्या अवयवामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या इंद्रिय संस्था आहेत, त्या इंद्रिय संस्थांचं कार्य हे या स्नायूंच्या आकुंचन प्रसरणामुळेच होत असतं. अगदी आश्वासन, पचन हे सुद्धा यावर अवलंबून असतं. आता थोडक्यात आपण बघूया. आपल्या दंडामध्ये हा जो वरचा भाग तुम्हाला बघितला आपण घट्ट लागतो, तो म्हणजेच द्विशिरस्क स्नायू. हे जे दिसत आहेत तुम्हाला, त्याला म्हणतात बायसेप्स, द्विशिरस्क स्नायू. आपल्या दंडामध्ये हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू म्हणतात. हे बघा, बायसेप्स दिसत आहेत या ठिकाणी. हे दिसले हो. बायसेप्स. आणि त्रिशिरस्क स्नायू हे जे खालचा जो आहे, हे बघा, हे खालचा भाग जो आहे, वर केल्यानंतर हा जो खालचा भाग आहे, या ठिकाणी असणारे स्नायू म्हणजे त्रिशिरस्क स्नायू, ट्रायसेप्स. तर हे आहेत बायसेप्स आणि दीज आर ट्रायसेप्स. आले लक्षात तुम्हाला. कुठे आहेत बायसेप्स आणि कुठे आहेत ट्रायसेप्स. खालच्या बाजूला असलेले स्नायू म्हणजे ट्रायसेप्स आणि वरच्या बाजूला असलेले ते त्रिशिरस्क बायसेप्स. विविध ठिकाणचे स्नायू, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू, द्विशिरस्क स्नायू, बायसेप्स आणि ट्रायसेप्स. ठीक आहे मॅडम, थांबूया इथे आपण आता. हॅलो, हॅलो. तर या पाठाचं तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि आकृत्या बघून तुमच्या शरीरामध्ये आपल्या नेमके कुठे कुठे स्नायू आहेत ते लक्षात घ्या आणि कशा प्रकारे त्यांचं कार्य चालतं हे सुद्धा तुमच्या आता व्यवस्थित लक्षात येईल. थँक्यू.